नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। त्यांच्याकडे बदल्यांचे अधिकार नाहीत असं सांगून संजय राऊत हे त्यांच्यासाठी किरकोळ आहेत अशी टीका त्यांनी राऊतांवर केलेली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केली। यावेळेस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील अवकाळीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली। शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करणार असून एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। राज्यात झालेल्या अवकाळी पावसापासून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यातच शेतकऱ्यांवर कर्ज देखील आहे। शेतकऱ्यांना सरकार मदत करत नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। आरोप करण्याआधी विरोधी पक्षनेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही आणि नियमापेक्षा जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे विरोधकांनी केवळ आरोप करू नयेत, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारच अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आमदार रवींद्र हंगेकर अधिवेशनात डॉक्टरच्या वेशात आले। सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा विशेष पोशाख धारण केला होता। ललित पाटील प्रकरणी सरकार आरोपींच्या पाठीशी असल्याचा आरोप हंगेकरांनी सरकारवर केलेला आहे। नवाब मलिक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पोहोचले। ते कुणाच्या बाजूने बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होतं। मात्र अखेर मलिक सभागृहामध्ये पोहोचल्यानंतर ते सत्ताधारी वाकावर बसलेले दिसले। त्यामुळे मलिक आता राष्ट्रवादीच्या दादा गटात सामील झाल्याची चर्चा आहे। नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधकांनी एकच गोंधळ घातला। या सदस्यावरून भूमिका स्पष्ट करावी असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला केला। मात्र मलिक तुरुंगामध्ये असताना मंत्रिपदावरून का काढलं नाहीत असा उलट प्रश्न फडणवीसांनी केला। त्यामुळे दानवे आणि फडणवीसांमध्ये या प्रकरणावरून जुंपल्याचं बघायला मिळालं। नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले असले तरीही त्यांचा आम्हाला पाठिंबा नको, मलिक युतीमध्ये नाहीत अशी स्पष्ट भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली आहे। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं असून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। नवाब मलिक विधिमंडळात आल्यानंतर सत्ताधारी बाकावर बसले। यावरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे। नागपुरात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। मात्र विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव सादर केल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। पुढील कामकाज शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत आहेत अशी टीका दादा गटाचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी केलेली आहे। त्यामुळे आता आव्हाड यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दिशा सालियन प्रकरणी आदित्य यांची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते। त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते।
राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नवीन वळण पाहायला मिळते। दिशा सालियनच्या मृत्यूमागील उत्तरं मिळालीच पाहिजेत अशी मागणी करून आदित्य यांनी स्वतःहून चौकशीला सामोरं जावं, लोकांच्या मनातील संशय दूर करावा असं मत शेलार यांनी व्यक्त केलंय। आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी अनेक आरोपांची खैरात केली। पुरवणी मागण्यांवर चर्चा होत नसल्याचा आरोप शेकापच्या जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केलेला आहे। विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर पायदळ लॉंग मार्च काढला। 12 डिसेंबर रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा नागपूर विधान भवनावर धडकणार आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीमध्ये 15% आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। इंग्रजही विचार करत होते की वीर सावरकरांना हटवायचं, मात्र इंग्रज गेले, शहीद भगतसिंग म्हणायचे। इंग्रज गेले पण इंग्रजी नीती गेली पाहिजे। काँग्रेसने हा भाव संपवण्याचा खूपच उशीर केलेला आहे। आता युगपुरुष नरेंद्र मोदी आले आहेत। एक दिवस एक देश एक भक्तिभाव निर्माण होईल आणि सावरकरांचा जयघोष सर्वत्र होईल अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली आहे। रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज वर्धा जिल्ह्यात दाखल झाली। यावेळेस पाऊस असतानाही कार्यकर्त्यांसोबत यात्रा केली। रोहित पवार या यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेत असून 12 डिसेंबरला नागपूर यात्रेचा समारोप होणार आहे। हिवाळी अधिवेशन सुरू होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली। एका महिन्याचा पगार ध्वजनिधीसाठी देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे।